ही गोष्ट ऐकून ना तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तुम्हाला माहितीये आपण भारतीयांनी वर्ष 2024 आणि 25 मध्ये क्रेडिट कार्डवरून किती ट्रान्झॅक्शन केले असतील? तर एका रिसर्च नुसार साधारण 18 लाख करोड ट्रान्झॅक्शन आपण क्रेडिट कार्डवरून केलेले आहेत या वर्षामध्ये. 18 लाख करोड. क्रेडिट कार्डवरून दिले गेलेलं आउटस्टँडिंग डेट अमाऊंट मध्ये किती असेल गेस करा एकदा. तर ते आहे 3 लाख करोड रुपयांचं. पुणे आणि महाराष्ट्रातल्या तरुणांचा जर विचार केला, जी लोक क्रेडिट कार्ड युज करतात ना ती लोक ऍव्हरेज साधारण 24,000 रुपयांपासून 40,000 रुपयांपर्यंत दर महिन्याला क्रेडिट कार्ड वरती स्पेंड करतात. आणि यातली मॅक्झिमम अमाऊंट कशासाठी स्पेंड केली जाते माहितीये? मोस्टली स्टेटस सिम्बॉल्स, जसं की नवीन फोन घेतला, शूज घेतलं, स्ट्रीट पार्टीज केल्या, ऑनलाईन फूड ऑर्डर केलं. आता बँगलोर मधल्या एका तरुणानं तर फक्त 68 लाख रुपयांच्या टिप दिल्या होत्या एका ऑनलाईन फूड ऍपला. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच कन्स्ट्रक्टिव्ह नाहीये, फक्त लाईफस्टाईल ट्रॅप आहे जो की आपण इझिली अवॉइड करू शकतो आणि केला पाहिजे, कारण आपण खूप मेहनतीने पैसे कमवतोय. जर तुम्हाला सुद्धा या क्रेडिट कार्ड ट्रॅप मधून बाहेर पडायचं असेल ना तर 3 क्विक फिक्स सांगतो मी तुम्हाला. नंबर 1, तुमचं क्रेडिट कार्ड ना डेबिट कार्ड सारखं युज करायला स्टार्ट करा. तुम्हाला माहिती पाहिजे की आपण किती स्पेंड करतोय आणि कधीच क्रेडिट कार्डचं बिल जेवढं स्पेंडिंग बजेट आहे ना त्यापेक्षा जास्त नाही गेलं पाहिजे. काही लोकांचं तर लिटरली सॅलरीच्या पेक्षा जास्त जातं. ही लोक क्रेडिट कार्ड युज करतायत ना त्यातल्या 60% लोकांचं क्रेडिट कार्डचं बिल त्यांची पुढची सॅलरी होण्याच्या आधी आलेलं असतं. काही लोकांसाठी तर ही अमाऊंट त्यांच्या पुढच्या सॅलरीपेक्षा पण जास्त जाते, जे कधीच होता कामा नये. आपल्या लिमिट मध्येच नेहमी खर्च करा. नंबर 2, तुमची जी काही क्रेडिट कार्डची लिमिट आहे ना त्याच्या 30% जास्त अमाऊंट दर महिन्याला खर्च करू नका, कारण की तो बँकेला एक सिग्नल आहे तुम्ही क्रेडिट कार्डच्या विश्वासावरती आयुष्य जगताय. तुमच्या भविष्यातले मोठे लोन्स आणि तुमचा सिबिल स्कोर दोन्ही गोष्टी यामुळे मार खातील. नंबर 3, क्रेडिट कार्डला ना इगो कार्ड नका बनवू. मंथ एंडला वगैरे आपल्याकडे बिलकुल पैसे नाहीत, पूर्ण रिकामा खिस्सा आहे आणि तरी तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करायची, तो इगो सॅटिस्फाय करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड स्वाईप करून अशा गोष्टी घेतोय ज्याच्यासाठी आता आपल्याकडे पैसे नाहीये. ही गोष्ट पहिल्यांदा बंद करा. तुम्हाला सुद्धा जर का 2026 मध्ये डेट फ्री व्हायचं असेल ना तर खाली कमेंट करा डेट फ्री म्हणून. कर्जमुक्त होण्यासाठी तुम्हाला कुठली चेकलिस्ट फॉलो करायची ती मी तुम्हाला डीएम मध्ये सेंड करेन. त्याआधी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.